लक्ष द्या सगळेजण. आपल्याला आज सरळ व्याज धडा शिकायचा आहे. कितवा धडा आहे तो? 25वा. 24 पर्यंत आपण शिकलो होतो हे की नाही. पुढचा धडा शिकायचा आहे आज आपल्याला गणिताचा सरळ व्याज. ऐकलाय का शब्द आहे कधी हा? सरळ व्याज म्हणजे काय? नाही. बरं ठीक आहे. स्टार्ट बसा सगळे, समोर लक्ष द्या. बघा आपल्या घरचे आई वडील किंवा मोठी माणसं काही पैसे जमले तर ते बँकेत नेऊन साठवतात का? बँकेत पैसे ठेवतात. मग जेव्हा बँकेमध्ये एखादा व्यक्ती पैसे ठेवतो त्याला मुद्दल म्हणायचं. बँकेमध्ये जे पैसे ठेवले जातात किंवा जी रक्कम ठेवली जाते त्या रकमेला काय म्हणायचं? मुद्दल. कळालं? मग बघा जेव्हा बँकेमध्ये ते पैसे ठेवले जातात, समजा 1 लाख 2 लाख, तर ती रक्कम जी आहे ना ती बँक काय करते? वापरते. तुमचे पैसे बँक वापरते आणि दुसऱ्या माणसांना कर्ज देते वेगवेगळ्या कामासाठी. ठीक आहे. तुमचे पैसे कोण घेते? बँक घेते आणि बँक ते पैसे काय करते? दुसऱ्यांना वापरायला देते. मग त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी 1-2% 3% जास्तीचे पैसे बँक तुम्हाला देते. त्याला तुम्ही म्हणता व्याज. काय म्हणता? व्याज. म्हणजे 1 लाख रुपये जर तुम्ही बँकेला दिले तर बँक तुम्हाला काही दिवसांनी तुम्हाला त्याची 1,10,000 देते, वाढवून देते पैसे. मग त्या वाढलेल्या पैशाला जे वाढवून आले पैसे त्याला म्हणायचं व्याज. काय म्हणायचं? व्याज. आणि हे पैसे असे आपण असं ठरवून देतो का? एका वर्षासाठी घ्या, 6 महिन्यासाठी घ्या का? असं काही ठरवत नाही. उगाच दिली बँकेत ठेवली म्हणजे ठेवली असं करतो का? म्हणजे आपल्या घरची म्हणतात बघा माझे 1 वर्षानंतर पैसे येणार आहेत, माझे 6 महिन्यानंतर पैसे येणार आहेत. म्हणजे काय असतं? एक मुदत असते. 6 महिन्याची मुदत असते, 3 महिन्याची मुदत असते, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, म्हणजे काहीतरी दिवस ठरलेले असतात. त्याला म्हणायचं मुदत. काय म्हणायचं? मुदत. आणि मी तुम्हाला आता म्हटलं की आपण जे पैसे बँकेला वापरायला देतो त्या पैशावर काही टक्के आपल्याला परतावा मिळतो. म्हणजे 2% व्याज दर किंवा 5% किंवा 10%. त्याला म्हणायचं दर. काय म्हणायचं? व्याजाचा दर. तर बघा समजले काही मुद्दे तुम्हाला? सरळ व्याज म्हणजे काय? सरळ व्याजामध्ये हे एवढे मुद्दे येतात: मुद्दल, व्याज, मुदत, दर. हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. तर मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात सरळ व्याजावर आधारित. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगते. 10% दराने 6,000 मुद्दलाचे 1 वर्षाचे सरळ व्याज किती? असा प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला विचारला जातो. मग त्यासाठी तुम्हाला सरळ व्याज काढण्याचं सूत्र माहित पाहिजे. काय पाहिजे माहित तुम्हाला? सरळ व्याज काढण्याचं सूत्र. परीक्षेत तर प्रश्न विचारलाय सरळ व्याज किती म्हणून. मग सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर, सोपी भाषा वापरूया आपण, म गुणुले द गुणुले क भागिले 100. हे सूत्र आहे सरळ व्याज काढण्याचं. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम म म्हणजे काय, द म्हणजे काय आणि क म्हणजे काय? तर मी आता तुम्हाला ते शिकवलं की म म्हणजे मुद्दलाचं शॉर्ट फॉर्म आहे हा. शॉर्ट फॉर्म काय? म. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी, मुदत. त्यालाच कालावधी म्हणजे दिवस. किती दिवस त्याला म्हणायचं क. मग म्हणा माझ्या पाठीमागं सरळ व्याज बरोबर म गुणुले द गुणुले क भागिले 100. आता काही वेळेला काय विचारलं जातं परीक्षेमध्ये आपल्याला की मुद्दल किती. बरोबर का? नुसतंच आपल्याला सरळ व्याज विचारतात असं पण नाही. म्हणजे आपल्याला त्या प्रश्नामध्ये दर दिला जातो, आपल्याला कालावधी दिला जातो, आपल्याला सरळ व्याज किती होईल ते पण सांगितलं जातं आणि विचारलं जातं मुद्दल किती होईल. मग आता आपल्याला हे मुद्दल काढण्याचं पण सूत्र माहित पाहिजे. जसं आपण व्याज काढण्याचं सूत्र बघितलं तसं मुद्दल बरोबर म बरोबर घ्या. नुसतं म म्हणा, म बरोबर
तुम्हाला मुदत कालावधी दिला जातो आणि या सगळ्यांवरून विचारलं जातं की त्या मुद्दलाचा दर किती होईल, किती टक्के दराने. मग दर काढण्याचं पण सूत्र आहे. तर द बरोबर म्हणा स गुणुले 100 भागिले म गुणुले क. आता मला ह्याच्यातलं सांगा द म्हणजे काय. स म्हणजे काय, म म्हणजे काय, क म्हणजे काय, कालावधी म्हणजेच मुदत. अजून तुम्हाला काय काय वेळेला विचारलं जातं, कालावधी किती. काय विचारलं जातं, कालावधी किती होईल. मग क काढण्याचं सूत्र, क कसं काढायचं बघा. कालावधी कसा काढायचा त्याचं पण एक सूत्र आहे. क बरोबर म्हणा माझ्या पाठीमागं, सरळ व्याज गुणुले 100 भागिले म गुणुले द. म्हणजे कालावधी काढताना सरळ व्याजाची किंमत सरळ व्याजात घालायची, त्याला गुणुले 100 करायचं आणि भागिले मुद्दलाची किंमत घालायची आणि गुणुले दर करायचं. ही सगळी सूत्र तुमची पाठ पाहिजे. काय पाहिजे, किती जण पाठ करणार. तोंड पाठ असेल तर फटफट फटफट गणित सुटणार तुम्हाला. ठीक आहे, घ्या.